हाय मंडळी, जय भीम. मी आज तुम्हाला टेटेची रेसिपी दाखवणार. जर तुम्हाला आवडली तर नक्कीच ट्राय करा आणि माझा चॅनल किष्किंधा रेसिपी आहे, लाईक करा. आता आपण टेटा धुवून घेतलंय, त्याला आता हळद मीठ टाकून लावून ठेवूया. आता आपण हे तेल टाकूया. 2 पळी तेल टाकूया. एक कांदा टाकूया आपण. तेल थोडं गरम झालेलं आहे. कांदा टाकायचा, थोडं टमाटर टाकायचं अर्धं. थोडा नरम झाला आहे, त्यात थोडा कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकून झाला आता अद्रक, कोथिंबीर आणि लसूण त्याचं ते 1.5 चमचा पेस्ट टाकायची. हलवून घ्यायचं. थोडीशी हळद टाकूया. आपण घरगुती मसाला आपण घरी बनवलेला काळा मसाला आमचा 1 चमचा टाकायचा. जास्त तिखट पण नाही पाहिजे. तर तुम्ही त्यांच्या चवीनुसार मीठ टाकू शकता, तिखट टाकू शकता. आणि आता आपण ह्याच्यात हे टेटा टाकणार आहे. जास्त याला खर्च लागत नाही आणि भाजी एकदम हॉटेलसारखी टेस्टी होते. आता याला आपण काय करू, असं झाकून ठेवूया. याला काय होतं, थोडंसं पाणी सुटू द्यायचं. थोडं पाणी ओतायचं. रेसिपी कशी आहे, कमी खर्चामध्ये होते. जास्त काही लागत नाही. हे ते टाकायची काहीच गरज नाही आहे. आपला घरगुती मसाला पाहिजे आणि अद्रक, कोथिंबीर, लसूण पेस्ट लावायचं, हळद मीठ वगैरे तर व्यवस्थित होते. आता ह्याला काय करायचं, 20 मिनटं असंच ठेवायचं. याला पाणी सुटणार आहे. मी थोडं पाणी वरती ठेवले गरम कराय, ते नंतर यूज करणार आहे मी त्याला. नंतर मटण, चिकन आणि हे टेटा ह्याचं ज्यावेळेस अंगाचं पाणी पूर्ण खतम होत नाही तोपर्यंत आपण दुसरं पाणी वापरायचं नसतं, कारण ती भाजी वास मारते. आता ह्यातमध्ये बघा हे पाणी कसं सुटलं. हे अजून ह्याला आपल्याला ठेवायचंच आहे झाकून. आणि हे पाणी मी वरती असं ठेवलेलं आहे. हेच पाणी वापरणार आहे. थोडं शिजायला वेळ लागतो. हे बघा आता ह्याचं कसं अंगचं पाणी सुटलं की नाही. बघा बरं किती छान दिसतं पाणी सुटलं. आता आपण हे आपलं बाहेरचं पाणी एक्स्ट्रा टाकूया. असं टाकले. आता ह्याला चांगलं शिजू द्या. हे आपल्याला सुक्कं बनवायचं आहे. थोडंसं अंगापुरतं पाणी ठेवायचं आहे. ह्याला शिजून घ्यायचं आहे. एवढं पाणी आपल्याला आटू द्यायचं आहे, तर ते व्यवस्थित नरम शिजेल. मग